आज मी एक असं सत्य सांगणार आहे जे कदाचित अनेकांना पटणार नाही. लग्नानंतर मुलगी नवीन घरात जाते. तिच्यासाठी नवीन माणसं, नवीन नियम, नवीन अपेक्षा, सर्व काही नवीन असतं. पण सर्वात कठीण नातं कोणतं असतं? ते म्हणजे सासू आणि सून. जर सासूला आई मानलं तर अर्ध अंतर आपोआप कमी होतं. श्री स्वामी समर्थ. एक सून होती. ती मनाने खूप चांगली होती, पण तिने आपल्या दुसऱ्या मैत्रिणींचे बोलणे ऐकले होते. त्या तिला त्यांच्या घरातल्या गोष्टी सांगायच्या. माझी सासू अशी, माझी सासू तशी. त्यामुळे तिला पण वाटायचं, सासू मला कधीच स्वीकारणार नाही का? तिला सारखी भीती वाटायची. त्यामुळे ती कधी मोकळी वागू शकली नाही. ती घरात खूप कमी बोलायची. तसेच सासूलाही वाटायचं, हिला आपण मोकळीक दिली तर ही माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नेईल. दोघींच्याही मनात भीती होती. त्यामुळे त्या कधीच एकमेकींशी मोकळं बोलल्या नाही किंवा एकमेकींनी समजून घेतलं नाही. आणि त्या भीतीमुळे दोघींमधील अंतर वाढत गेलं. नातं शब्दांनी नाही तर वागणुकीने जुळतं. आपण अनेकदा म्हणतो, सासूला आई मानलं की घरातलं अर्ध अंतर कमी होतं. पण खरंच होतं का? आई म्हणजे काय? आई म्हणजे जिच्याकडे आपण रडू शकतो. चूक केली तरी जी आपल्याला दूर करत नाही. पण सासू सुनेचं नातं अचानक आई मुलीचं होऊ शकतं का? इथे एक सत्य आहे. सासूला आई म्हणणं सोपं आहे, पण आईसारखं वागणं दोघींनाही शिकावं लागतं. नातं जपायचं असेल तर अहंकार नाही, समजूतदारपणा हवा. एक दिवस सुनेने विचार केला, आपणच जर पुढे जाऊन सासूला विचारलं, आई तुम्ही कसं करायचं ते मला शिकवणार का? कारण तिला दोघींमधील अंतर प्रेमाचं करायचं होतं. तिने गोडीत विचारल्यामुळे, त्या एका शब्दामुळे आई म्हणजे सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून दोघींच्या बोलण्यातला कटुपणा कमी झाला आणि प्रेम वाढलं. आई होणं सोपं नाही, मग ती जन्मदाती असो किंवा सासू. सासूने आयुष्यभर घर सांभाळलेलं असतं, मुलाला मोठं केलं आणि अचानक दुसरी स्त्री त्यांच्या आयुष्यात आली की तिला थोडी असुरक्षितता वाटणं स्वाभाविक आहे. जर सून थोडं प्रेमाने वागली तर ती असुरक्षितता विश्वासात बदलते. सून ही स्पर्धक नाही, ती घरातली नवीन मुलगी आहे. एक घरात सासू सुनेचे रोज वाद व्हायचे. पण एक दिवस सासू म्हणाली, तू माझ्या मुलाची पत्नी आहेस, शत्रू नाहीस. त्या दिवसानंतर घरातला आवाज बदलला. बहुतेक वेळा भांडण शब्दांमुळेच नसतात, तर गैरसमजूमुळे असतात. सासूला वाटतं माझं स्थान कमी होईल, सुनेला वाटतं मला स्वीकारलं जात नाही. पण दोघी एक पाऊल पुढे आल्या तर नातं सुंदर होऊ शकतं. दोघींनी एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. या व्हिडिओमधून एकच संदेश जातो, जर सून सासूला आई म्हणाली तर अर्ध अंतर कमी होतं. आणि जर सासू सुनेला मुलगी मानलं तर उरलेलं अर्ध अंतरही संपतं. घर हे रणांगण नाही, ते प्रेमाचं ठिकाण आहे.
दोघींनीही प्रेमाने वागलं तर घर खूप सुंदर होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजची सून उद्याची सासू असते. तुम्ही जसं पेराल तसंच उगवेल. नातं जिंकायचं असेल तर प्रेम जिंका, अहंकार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सासू सून नातं प्रेमाने सुधारू शकतं, तर कमेंटमध्ये लिहा, घरात शांतता हवी. हा व्हिडिओ तुमच्या सासूला किंवा सुनेला पाठवा. कदाचित एक विचार संपूर्ण घर बदलू शकतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि मला छान कमेंट सुद्धा करा.